नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 11 वाजता आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्यासह देशभरातील अनेक महत्त्वाच्या आणि सविस्तरपणे बातम्या आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. आमदार सुनील टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे. अजित पवार यांच्याकडून टिंगरेंची पाठराखण. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक. पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेकडून अटक. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल मीच बदलले. डॉक्टर श्रीहरी हळनोरची कबुली. तर ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टर तावरेचा दबाव असल्याचा देखील मोठा खुलासा. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचं महाबळेश्वर मधील एपीजी हॉटेल सील. तर सातारा जिल्हा प्रशासनाची मोठी कारवाई. एका ब्लॉकमुळे दिवा कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी. ट्रेनमधील प्रवाशांनीच बंद केला लोकलचा दरवाजा. तर प्रवाशांचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न. पुण्याच्या शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळली. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू. तर शनिवारमुळे शनिवार वाड्यात गर्दी. अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड. बिश्नोई टोळीकडून पनवेलमध्ये सलमानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट. नवी मुंबई पोलिसांकडून 4घांना अटक. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी 7 राज्यातील 57 मतदारसंघात मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत. 11.31% मतदान. नरेंद्र मोदी, अनुराग ठाकूर, कंगना राणावतसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. देशात कुणाचं सरकार येणार, जनतेचा कौल कुणाला? संध्याकाळी 6:30 वाजता एनडीटीव्ही मराठीवर एक्झिट पोल पहा. उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेत इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. बिहारमध्ये गेल्या 24 तासात एकूण 22 जणांचा मृत्यू.